जनाब इरफान शेख साहब, आपका भी दिल की गहराइयों से हार्दिक स्वागत है। अब दोस्तों हमारे बीच एक और हमारी बड़ी शख्सियत का आगमन होने जा रहा है। जी हाँ, रेडी है। आइए दोस्तों, अब हमारे बीच हेई विंसेंट प्राइवेट लिमिटेड अंपायर्स हमारे बीच शुभ आगमन होने जा रहा है। हेई विंसेंट लिमिटेड, अ कंप्लीट ब्रांड ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट के डायरेक्टर मक्की पटेल साहब, आपका हार्दिक स्वागत है। और शफीक भाई, हेई विंसेंट प्राइवेट लिमिटेड इलेक्ट्रॉनिक ब्रांड का बड़ा नाम है और आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल करते हैं, खुशामदीद। और आइए चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां आंखों दिखाल सुनाने के लिए तैयार कॉम बॉक्स। बिगुल वाजलाय सिटी फॉर्मेटच्या अंतिम सामन्याचा। पहिल्याच 2 बॉलवर 2 देखणे प्रहार, 2 चौकार। बिंदासलसने इन ऍक्शन, पहिल्याच बॉलवर पहिला चौकार, त्यानंतर दुसरा चौकार लॉंग ऑफच्या दिशेने लगावला गेला आणि कुठेतरी एक चांगली मॅच रंगते असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसते। बिंदासलसने आणि अक्षय कासार ही जोडी RD 4440 च्या वतीने खेळण्यासाठी उतरले। सैफ शेखच्या विरोधात हा हल्ला चढवला गेलाय, बॅक टू बॅक 2 चौकार। आणि आता कुठेतरी क्षेत्ररक्षण देखील वारंवार बदललं जातंय, कारण आता बिनधास्तचा आक्रमक पवित्रा अडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील माऊली स्पोर्ट्सच्या गोलंदाजांना। जबरदस्त अशी ही स्पर्धा, 14 दिवसांमधली शेवटची मॅच, मॅच नंबर 173। हो, यावेळेस मात्र खूप चांगला कमबॅक करतोय गोलंदाज सैफ। हलकासा बाहेर वळणारा चेंडू, तितकीच चांगली फ्लाइट, दर्जेदार पिचिंग आणि यष्टीरक्षण देखील तितकंच चोख। क्रिकेटचा रंगतोय थर्रार, कारण बॉलची ट्रॉफी आहे बहारदार आणि फायनल मॅच RD विरुद्ध टीम। ब्लाइंड स्ट्रोक आहे, गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक, उजव्या त्याच्या फलंदाजासाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन साइडला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि खूप चांगला कमबॅक करतोय तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सैफ शेख। पहिले 2 बॉल राहिले बॅट्समनच्या नावावरती आणि नंतरचे 2 चेंडू राहिले गोलंदाजाच्या नावावरती, आणि फायनल मॅच एक वेगळा आनंद क्रीडा रसिकांना देऊन जाईल, ज्यांच्या आणि फक्त स्पर्धेच्या मी म्हणेल अनाउन्समेंट नंतर पूर्ण भिवंडीमध्ये वाजते खलबली ती ट्रॉफी आहे अल्ताफ बाली सरांची बाली। धावसंख्या 9 झाले, 5 बॉल्स संपले तर या पहिल्या षटकातले, आणि पहिल्या षटकातला शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज अक्षय कासार। 5 बॉलमध्ये रन्स आले 9, 2 चौकार, 2 डॉट, 1 सिंगल। अंतिम बॉल। ओहो, यावेळेस मात्र बॅट अँड पॅड मधल्या चेंडूला सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता। खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजी, आणि जणू काही सांगून गेला गोलंदाज, दम है तो मार्के दिखाओ। बिनबाद 9 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर RD 4440 ओवळी संघाची। बिंदास लढण्याच्या आहेत 9 धावा आणि अक्षयला अजूनपर्यंत खातं खोलता आलं नाहीये। 2 चेंडूवरती 2 चौकार नक्कीच आले, मात्र तदनंतर जर आपण पाहिलं सैफ शेखनं देखील सांगितलं की स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल ही मात्र घेतली जात नाही।
आणि नंतरच्या 4 बॉलमध्ये फक्त त्यांना 1 रन खर्च केली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना RD 440 ओव्ही टीमने रन बनवलेत मात्र 9 विदाउट लॉस. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे टीम RD 440 साठी. मैदानाच्या आतमध्ये ग्रीन LED ब्लिंक होते, म्हणजेच हे दुसरं जे षटक जे आहे हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले, ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करायचे. सिटी फॉर्मेट आहे आणि सिटी फॉर्मेट असल्यामुळे हा सामना 6 षटकांचा असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी एक नवोदित गोलंदाज ज्याने या हंगामामध्ये खूप चांगली जादुई कामगिरी केली, जय तुरे. एक यंग रायझिंग स्टार आहे जो केवनी दिवे संघासाठी क्रिकेट खेळतो आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं 2021 मध्ये युवा प्रतिभावंत खेळाडूंमध्ये सगळ्यात जास्त गुणवत्ता आणि स्वतःला सिद्ध कोणी केलं असेल तर ते नाव आहे बॉलर जय तुरेचं. आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळी बॅटिंग आपण पाहतोय पॉवर प्लेच्या सत्रामध्ये होती आहे त्यावेळी जय तुरेवरती विश्वास दाखवला माऊली स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टननं. हेड टू हेड जर विचार केला तर या दोघांपैकी माऊली स्पोर्ट्स संघ थोडासा अव्वल ठरलेला आहे. पाहूया वचपा काढण्यामध्ये यशस्वी होतोय का RD 440 या महत्त्वपूर्ण बाली चषक 2021च्या अंतिम सामन्यामध्ये. जिंकणं आणि हारणं या गोष्टी तर ठरलेल्याच आहेत. मग इट इज नॉट इम्पॉर्टंट यू विन या लॉस. तुम्ही लढलाय कसं ना हे महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं जातं जीत आणि हार यामधील अंतर म्हणजे कठोर परिश्रम आणि फायनलमध्ये 2021च्या बाली ट्रॉफीमध्ये ते तुम्हाला करावे लागतील. जय तुरे सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि जय तुरे हे नाव काय त्या लौकिकाला साजेसा टाकत असताना निर्धाव कोणती धाव या चेंडूवरती नाही आहे. डॉट बॉल. नॅचरल लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि लेफ्ट आर्म बॉलरमध्ये टेनिस विश्वामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध नेहमीच करताना आपण पाहिलं आहे. आणि त्यातलाच एक गोलंदाज जय तुरे भिवंडी परिसराला लाभलेला एक मौल्यवान हिरा. धावसंख्या थांबले 9 या आकड्यावर, बिनबाद 9 धावा. एका षटकामध्ये रन झालेत 9 आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आणि नेक्स्ट बॉल टाकत असताना मात्र रनवे रिदममध्ये थोडेसे अडथळे आणि स्वतःला थांबवलं. तिथे गोलंदाजांना आणि अंपाचा इशारा आला डेड बॉल. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी सज्ज आहे फलंदाज बिनधास्त लसने. 2 चौकार मारलेत. इथे फटका चांगल्या ऑन साइडला विकेटच्या अगदी आतमध्ये जाऊन थांबले आणि जसा बॉल पिच झाला अँगल केला होता लेफ्ट आर्म बॉलरनं. त्यांचा सुसंगम साधणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कदाचित बिंदाचं हे बाली चषकचं जे पर्व जे आहे ते खूप चांगलं ठरलंय. आणि या अंतिम सामन्यामध्ये देखील बिंदास्त तशीच आक्रमक फलंदाजी करतोय ज्यासाठी तो ओळखला जातो. धावसंख्या झाली आहे RD 440 ओवळीची बिनबाद 15 धावा. जय तुरे पाहूया कमबॅक करेल का, कारण षटकार आलाय आणि षटकारानंतर मात्र कुठेतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल जय तुरेला. बॉल तयार, षटकार आलाय. तदनंतर गती परिवर्तन विकेटच्या शोधामध्ये निघाले होते जय तुरे. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. रनआउटची संधी कुठेतरी उपलब्ध झाली होती आणि झेलची देखील. मग ते दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर नशीब मात्र बिंदास लसणेच्या बाजूनं राहिलं. एक सिंगल झाली आहे ॲट आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे अक्षय कासार. अजूनही त्याला त्याचा डाव सुरू करायचा आहे आणि अक्षय कासारवरती नजर तर नक्कीच राहील RD 440 टीमची. कारण हा खेळाडू सलामीला येऊन नेहमीच एक स्वप्नावत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देत असतो टीम RD 440 ला. स्पीड व्हेरिएशन इज की टू सक्सेस इन क्रिकेट.
ओहो, जागा बनून बाहेर निघून कव्हरच्या दिशेने हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तितकाच दर्जा पाहायला मिळाला या बॉलवर. बघा रिप्लेमध्ये पाहू शकताय, जागा बनवून कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पण खूप चांगला अँगल आणि तितकाच चांगला टर्न. तो एक फास्ट बॉलर तरी देखील शॉर्ट ऑफ लेंथवरनं चेंडूला लेगकट आणि ऑफकट करण्याची ताकद त्याच्याकडे किती आहे तो सांगतोय. आणि जसं जसं त्याच्याकडे अनुभव येईल, अजून विविधता वाढतील, हा खेळाडू मात्र स्वतःची चमक सोडताना दिसेल. पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं. यावेळी गुडलेन स्पॉटवरती चेंडू पिच झाला. पडल्यानंतर हलकासा बॉल मागच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये अजून कमी गतीनं टाकला होता. जय तुरेनं कॅचची संधी निर्माण झाली होती, मध्ये यष्टीरक्षकापासून थोडा दूर राहिला आणि एक सिंगल कंप्लीट केली गेली, जोपर्यंत फ्लाइंग स्लीपला बॉल अडवला गेला. 17 धावा धावफलकावरती एकही विकेट न गमावता RD440 टीम खेळती आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम बॉल आणि जय तुरे समोर आता बिंदास लसने चांगलं रंगेल. आता एक बॅटल कनेक्ट षटकार बिंदास लसनेनं त्याला ठोकलाय. या षटकात एक षटकार आलाय जरूर, पण त्यानंतर कमालीचा कमबॅक आणि धावांना अंकुश लावला जातोय. यावेळेस कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहे, हवेत उडी घेऊन हा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न थोडक्यासाठी बचावलाय आणि जीवनदान मिळते फलंदाजाला. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले RD440 ओवली टीमची बिनबाद 18. पतंगों में भिड़ती उमंगों में गेला. मात्र या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू एकमेकाला नक्कीच सांगत राहील, निगाहों में मंजिल थी, गिरे और गिर कर संभलते रहे, हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग जीत के आंधियों में भी जलते रहे. आणि या रात्रीमध्ये फायनल मॅच बाली ट्रॉफीच्या इतिहासातील इतिहासाला सुवर्ण अक्षरामध्ये कोण लिहिल? RD440 की टीम माऊली स्पोर्ट्स. आणि माऊली स्पोर्ट्सचा गोलंदाजीतला पाठीचा कणा म्हणजे साकिब खान, आणि तो सज्ज झालाय बॉलिंग मार्कवरती आणि त्याच्यासमोर बॅटिंगसाठी सज्ज आहे. 8 बॉल 17 रनची एक झुंजार खेळी साकारणारा बिंदास लसने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले, फुल्लर लेंथ होता, अगदी खोदून काढलं होतं आणि मिड विकेटला फोल्डिंग अगदी लाजवाब राहिली. श्याम चौधरी कॅप्टन जिम्मेदारीनं खेळ करताना. श्याम चौधरी कौतुक करायला तितकं कमी आहे, कारण खूप चांगला स्टॉप आहे. हवेत उडी घेऊन 1 बाउन्स हा बॉल कलेक्ट केलाय आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 3 धावा वाचवल्या आहेत. बिंदास प्रयत्न करतोय. बघा 19 धावा धावफलकामध्ये आहेत आणि त्यातल्या 18 धावा या स्वतः बिंदासच्या आहेत. अक्षय कासारला मात्र अजूनपर्यंत फक्त एकच धाव जोडता आली आहे. तर पाहूया पुढील बॉलवर काय प्रयत्न करेल अक्षय कासार. अक्षय कासार सध्या तरी शांत पाहायला मिळतोय. साकिब खान त्याच्या समोर आहे. आता 2 षटकं पॉवर प्लेची पूर्ण झालेत. सिंगल डबलवरती भर दिला आणि अक्षय कासार एक टेक्निकल साऊंड बॅट्समन आहे. थोडेसे फंबल झाले, फिल्डर ते पाहिलं, लगेच कॉल केला बिंदास लसनेला, यस मी सज्ज आहे, आणि त्यांना देखील सांगितलं आय एम रेडी, आणि 2 रन इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 21 धावा बिनगडी बाद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला. तो हवचितचा धोका आहे. पंचांकडे लक्ष वेधलं जात आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली या धावचीतच्या डिसिजनसाठी. साकिब खानचा रिॲक्शन भरपूर काही सांगून जातोय. त्यानंतर अंपायरनं घेतलेला तिसऱ्या पंचांचा सहारा, आणि आता पाहावं लागेल अल्ट्रा स्लो मोशनमध्ये आमचे मॅच थर्ड अंपायर शानू कुरेशी सर, गोकुदास पाटील सर, टीव्ही अंपायर पुन्हा एकदा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवायचं रिक्वेस्ट आहे. प्रिन्स मूवीज टेलिकास्ट टीम भरपूर क्लोज, फोटो फिनिश आणि काजाची धगधग.
अशा प्रकारे थांबली आहे. श्वास रोखून धरलाय आरडी टीमच्या डगआउट आणि अंपाचा इशारा. फलंदाज बाद आणि लागला आरडी 440 ला पहिला धक्का. सुमित दादा काय परफेक्ट गीत वाजवलंय. दोन्ही संघांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी हे गीत वाजवलं गेले. पहिला हादरा बसतोय आरडी 440 ओवली टीमला. 21 धावा असताना बिनधास्त लसणे एक महत्वपूर्ण धक्का असेल ओंकारजी, कारण या फलंदाजाने जवळपास 18 धावा जोडल्या होत्या. सुमितला देखील माहिती आहे यही मौका फायनल मॅच बाली ट्रॉफीची आणि ते चौकार षटकार तो आपल्या सॉंगच्या माध्यमातून वाजवतो. क्रिकेट विथ म्युझिक नाचवलं जात आहे आपल्या डीजेच्या तालावरती. मध्ये सध्या साकिब खानची फिरकी देखील नाचवताना दिसतीये मैदानाच्या आतमध्ये. आरडी 440 टीमच्या बॅट्समन्सला साकिब खान समोर अक्षय कासार थोडासा दबावामध्ये अजूनही जाणवतोय. गुणवत्ता या खेळाडूकडे देखील भरपूर आहे. मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट आल्यानंतर ऑफ ब्रेक होता बॉलर साकिब खानचा. मात्र उजवा त्याचा फलंदाज स्ट्रायकर एंडला खेळतोय त्याच्यासाठी हा नॅचरल लेग ब्रेक. आणि जर आपण पाहिलं तर फिरकीच्या तालावरती साकिब खान सध्या फिरवतोय फलंदाजांना. यावेळेस अपील केली गेले आणि पंचांच्या माध्यमातून लेग बिफोर विकेटची अपील स्वीकारली गेले आणि जसा बिंदास बाद झाला त्यानंतर मात्र अक्षय कासार सुद्धा लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद. आगे निकल आए. फॉर्म अतिशय दमदार बॅटिंग सध्या ग्रामीण सिटी दोन्ही फॉर्मॅट मध्ये तो करतोय. मग या मॅच मध्ये साकिब खाननं मॅचला वेगळं वळण दिलंय. आतापर्यंत फक्त 3 रन त्यानं खर्च केलेत. 1 विकेट घेतली आहे. ओव्हर मधला आहे आता अंतिम बॉल आणि म्हटलं जातं ना शिखरावरती उभं राहायचं असतं तेव्हा नशिबापेक्षा स्वतःवरती जास्त विश्वास ठेवावा लागतो. आणि कॉन्फिडेंटला बॉलिंग करत असताना साकिब खान माऊली स्पोर्ट्स टीम साठी जो ट्रम्प कार्ड आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न झाला होता. कुठेतरी एजला लागते बॉल. फ्लायस्लिप क्षेत्रात जाऊन अडवला जाईल. तोवर 1 धाव कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा गडीबाद झाले आरडी 440 ओवली. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो आता आपल्यामध्ये शुभ आगमन होणार आहे. आपले मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आणि सिटी क्रिकेटमध्ये सेकंड प्राइज स्पॉन्सर मांगीलालजी पालीवाल यांचा शुभ आगमन होणार आहे. पायनियर स्पोर्ट्स आणि अल्ताफ बालीच्या वतीने आयोजित बाली ट्रॉफी 2000दोस्तों मांगीलाल जी पालीवाल मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट के ओनर, मैगी 11 के मालिक और हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर और सिटी क्रिकेट में रनर अप प्राइज जिन्होंने स्पॉन्सर किया है, ऐसे मांगीलाल पालीवाल जी आपका हार्दिक स्वागत है पायनियर स्पोर्ट्स की तरफ से. वेलकम.
थैंक यू आरेश। दोस्तों लौट चलते हैं सुपर से ऊपर भारत के शो के सुपर से ऊपर फाइनल में। मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते जुड़ चुके हैं। और कुणाल, इससे पहले कि आप कमेंट्री शुरू करें, भारत का ये वो शो है जिसमें सबसे ज़्यादा टीमें खेली। अभी तक जो टीमें खेली थी अंडर 50 रही थी, इसमें 176 टीमें खेली, 4 फॉर्मेट थे। और अल्ताफ बाली के लिए बिग हैंड देना चाहिए। क्या ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। तो लौट चलते फाइनल की तरफ। बिलकुल सही कहा आपने सिद्दीक जी। 22 रन स्कोर बोर्डवर आहेत। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। ग्रँड फिनाले मध्ये आपण आहोत बाली ट्रॉफी 2021च्या। ओव्हर नंबर 4 मध्ये पवन केने बॉलिंग मार्कवर तयार होईल। मॅन फ्रॉम गोरसेने त्याच्या समोर आहे कुणाल मात्रे। बॅकफुटला जाऊन भरपूर दूरवरून खेळलाय बॉल, आतमध्ये आणला, पवनने बीट करून गेलाय बॉल, विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल। Beautiful ball indeed. Lot of turn and bounce, and batsman beats him outside the off stump. चांगली बॉलिंग पवनच्या माध्यमातून। दुसऱ्याही बॉलवर तेच चित्र, अगदी कॉइन ठेवावा आणि त्याच्यावर बॉल टाकावे असे दोन्ही बॉल टाकलेत पवनने। पुन्हा एकदा बॉल बाहेरच निघालाय, आणखीन एक वेळा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल। क्या बॉलिंग हो रही है, क्या गेंदे काटा बदल रही है। आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट त्याच्यासाठीच प्रयत्न केला होता आणि अंपायरचा सिग्नल येतोय, हा वाईड बॉल असेल। एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसते। भारतातल्या एका सगळ्यात मोठ्या शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। ज्या स्पर्धेमध्ये 176 टीम्स खेळताना दिसल्या, सर्वाधिक जास्त टीम खेळवणारी स्पर्धा म्हणजेच अल्ताफ बाली सरांची बाली ट्रॉफी पायनियर्स प्रेझेंट्स ही ट्रॉफी आपल्या समोर येते। आणि आता आपण पाहतोय हा बॉल सोडला होता, त्याचा ऍक्शन रिप्ले आणि अंपायरनी तो कळवलाय, हा वाईड बॉल आहे। एक्स्ट्रा रन ती मिळताना दिसते आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 23। बिल्कुल बैटिंग पावर प्ले चल रहा है। हुक करण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर आहेत आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होत असताना कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन। बल्ले के ऊपर गेंद लगी थी, हालांकि बहुत ज़्यादा बाउंस और टर्न मिल रहा है A1 पवन को। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए थे। ये देखिए बल्ले के गेंद ऊपर लगी थी और बहुत बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन। मोठी विकेट इथे मिळाली आहे आणि खूप चांगला झेल मागच्या दिशेला पकडला गेला फाईन लेगच्या दरम्यान आणि एक मोठा फलंदाज इथे बाद झालाय। दीपेश आणि आता विजेंद्र मैदानामध्ये आहेत। स्ट्रायकिंग एंडला दीपेश माळी खेळताना दिसतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला विजेंद्र मैदानामध्ये खेळताना दिसतोय। 3 विकेट गमावलेत, 23 रन आता स्कोर बोर्डवर आहेत। ये जो दीपेश माली है ना, शॉर्ट बॉल आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बन गए सरदर्द। यही तो मैं कहने वाला था। क्या एंट्री है। थँक यू डीजे, थँक यू कॉमेंट्री बॉक्स। सामना थांबवायचा है कारण आमचे अजून एक वीआईपी येत आहेत। हमारे डगआउट के स्पॉन्सर मापोली की कद्दावर शख्सियत फरहान पटेल साहब, इनका आगमन होने जा रहा है। किसी भी वक्त यहाँ पर उनका शुभ आगमन होगा। पाइनियर स्पोर्ट्स की ओर से आयोजित बाली ट्रॉफी 2021 में आज हमारे बीच शुभ आगमन होने जा रहा है। मापोली गांव के सुपुत्र और हमारे प्लेयर्स डगआउट के स्पॉन्सर फरहान पटेल साहब, और उनके स्वागत के लिए हम तैयार हो रहे हैं। सामना थांबवायचा आहे कारण चीफ गेस्ट येत आहेत, नंतर सुरू करायचं आहे। प्लीज सामना थांबवायचा आहे। थँक्यू।
हमारे तमाम स्पॉन्सर्स, मेहमान, स्वयं आमदार साहब हमारे बीच है आज, हमारे लिए बड़ी खुशी की बात है। और किसी भी वक्त यहाँ पर आगमन होगा हमारे डगआउट के स्पॉन्सर, मापोली की आन बान शान और एक कद्दावर पर्सनालिटी फरहान पटेल साहब। आइए खेल को शुरू करते हैं। धन्यवाद हरीश। यही तो मैं कह रहा था कि लॉइन ऑफ मनकोली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ कि जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं और बन गए सरदर्द पहली गेंद पर। काय सिक्स मारलाय, बॅकफुटला जाऊन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर प्ले सुरू आहे. एवन पवनला पाठवलं अगदी वाऱ्यासारखं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवन पवन के सामने एवन शॉट, बैटिंग पावर प्ले चल रहा है. ना पवन जरी नाव असलं तरी मात्र वाऱ्यासारखाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. यावेळेला बीट केलं होतं बॅट्समनला आणि पहा त्यानंतर वाऱ्यासारखाच आतमध्ये आला पवन आणि पाठवलं दीपू माळीला. आता डगआउटच्या दिशेने मोठी विकेट. दीपू माळी बॅक टू द पॅव्हलियन. होने जा रहा है हमारे डगआउट के स्पॉन्सर आज हमारे खुशी का ठिकाना नहीं है, क्योंकि खास महापोली से इस वक्त देर रात फरहान पटेल साहब उपस्थित हुए हैं, हमारे डगआउट स्पॉन्सर, मापोली के आन बान शान और एक कदावर शख्सियत. देखिए लोगों को मिल रहे हैं, गले मिल रहे हैं, ये उनका भाईचारा है, अमन का पैगाम देते हैं. ऐसे हमारे फरहान पटेल साहब, आपका तहे दिल से इस्तकबाल है. बैक टू कमेंट्री बॉक्स. सिद्दीक भाई, आपने कहा था कि बन गए सरदर्द. मैं तो कहूंगा पवन अब उस सरदर्द की दवा बन चुके हैं. यस, बहुत बढ़िया. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया. रति महारथी का खेल है. देखिए ये फाइनल मुकाबला है, ये BC4 सिटी क्रिकेट का है. ये आप घोड़ों की नहीं शेरों की लड़ाई है. घोड़ों को आप लगाम लगा सकते हैं, शेरों को नहीं. रात क्या है, चाम क्या है. कुणाल, आपको लगता नहीं कि इस दौरे तबाही में मुश्किल है संभल जाना. तुम तो मेरे अपने हो, तुम भी ना बदल जाना. और इस रात की कीमत का अंदाजा नहीं तुमको. इस रात ठहर जाओ, जाना है तो कल जाना. महामुकाबला आप देख रहे हैं. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 30 रन आफ्टर 4 ओव्हर. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फायनल मध्ये आपण आहोत. भरपूर शेर येणाऱ्या 14 रात्रीमध्ये आपण ऐकलेत आणि खास करून सिद्दीक भाबे सरांच्या आवाजातून मी ते ऐकलेत. आणि मी देखील आता अल्ताफ बाली सरांसाठी काहीतरी सांगू इच्छितो. महाराष्ट्र में पुरनपोली, राजस्थान में चनिया चोली, हिंदुस्तान में कश्मीर की कली और भिवंडी के क्रिकेट में अल्ताफ बाली, इनका कोई सानी नहीं है. क्या बात है कुणाल, इसीलिए तो मैं कहता धन्यवाद. कमेंट्री बॉक्स. हमारे बीच दोस्तों शुभ आगमन होने जा रहा है. टेनिस क्रिकेट की तवारीख में पहली बार भिवंडी शहर ने मैन ऑफ द मैच के लिए मार्बल की ट्रॉफी इनायत की गई और ये एक बहुत तारीख साज लम्हा था. और ये तमाम ट्रॉफीज की जो क्रिएशन है वो एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन साहब इन्होंने तैयार की. और बाली ट्रॉफी के आयोजक पायनियर स्पोर्ट्स की ओर से अतीक पल्लन साहब का किसी भी वक्त यहाँ पर आगमन होने जा रहा है.
रुका नाही, अंपायर थांबायचं आहे, थांबायचं आहे. थँक्यू. तो जैसा आप स्टार्ट कीजिए प्लीज, नो प्रॉब्लम. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन आहेत. रन झालेत. ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय बाली ट्रॉफीचा याचसाठी केला होता 88 की शेवटचा 20 गोळ व्हावा, शेवटचा सामना गोळ व्हावा आणि ग्रँड फिनाले ज्या वेळेला 2 तगड्या टीमच्या दरम्यान होतो त्यावेळेला तो सामना तर मात्र रंगतदारच होतो आणि तीच अपेक्षा प्रेक्षक करतात. आता बॉलिंग मार्कवर आलेले आहेत ग्यासुद्दीन. राऊंड विकेट पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट खूप चांगला आणि आणखीन एक धक्का इथे दिलाय. टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास में पूरे हिंदुस्तान में भिवंडी ने पहली बार यह कर दिखाया कि जहां मैन ऑफ द मैच होने वाले खिलाड़ी को एक्रेलिक की जगह मार्बल की ट्रॉफी से नवाजा जा रहा है और इसको तैयार किया है, यहाँ पर स्पॉन्सर किया है एक्रेलिक आर्ट 2 के अतिक पल्लन ने और उनका भव्य स्वागत हम करने के लिए तैयार है. पाचवा धक्का इथे बसलाय 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आणि गैसुद्दीनने विकेट मात्र मिळवली आहे बॅट्समन हिमांशु पाटीलची. देखिए कुणाल, अब कठिनाइयां बढ़ती भी. कठीण तर होत चाललंय परंतु यावेळेला बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. की दूसरी गेंद मिली जिसपे चौका जरा. चांगली बॅटिंग म्हणता येईल कारण रन पाहिजेत टीमला आणि याही वेळेला त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. अंपायर पाहतायत एक्झॅक्ट बॉल कुठून गेलाय, अजूनही चर्चा करतायत. फायनल मॅच, महत्वाचा सामना, प्रेशर सर्वांवर आहे कारण हा सामना जर तुम्ही गमावलात तर मात्र त्यानंतर पुन्हा एकदा 365 दिवस बाली ट्रॉफीची तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि ते वाट पाहायला कोणालाच आवडत नाही. बॉल तयार, राऊंड विकेट. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. कमबॅक खूप चांगलं राहिलंय गैसुद्दीन शेखचं. ज्या पद्धतीने त्याने पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, दुसऱ्या बॉलवर चौकार आला, तिसरा डॉट आला आणि चौथ्या बॉलवर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन. अब कुणाल देखना है कि पिछले हैट्रिक मैन ऑफ द मैच बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी इस स्थिति में क्या करते हैं. हालांकि इनफ टोटल तो नहीं बनाया है आरडी ने. दोनों के बीच
आरएस कप का फाइनल मुकाबला हुआ था जहां माऊली ने आरडी को शिकस्त दी थी। ती रात्र वेगळी होती, तो सामना वेगळा होता, ती स्पर्धा वेगळी होती. आता तुम्ही बाली ट्रॉफीमध्ये खेळताय आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाली ट्रॉफीमध्ये ज्यावेळेला 176 संघ सहभागी झालेत त्याच्यामधून आपण पाहतोय सिटी क्रिकेटमधून हे 2 संघ फायनलमध्ये पोहोचलेत आणि त्यातल्या त्यात हाच एक मोठा विक्रम आहे की तुम्ही फायनल खेळताय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे भरपूर स्ट्रॉंग अपील होती, लगेचच नकार दिला पंचांनी आणि ते 1 रन कंप्लीट केली जाते. लेग बाईटचा इशारा पुन्हा एकदा अंपायर अमित साळवी इथे कळवत असताना आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 36. 5वं षटक सुरू असताना खूप महत्वाचा हा सामना आहे. दोन्ही टीमच्या प्रतिष्ठेची लढाई आहे, संघ मालकांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. एक खेळाडू प्रत्येक गावातून प्रत्येक नगरीतून आपल्या टीममध्ये घेण्यासाठी ज्या पद्धतीने BC4 मध्ये चुरस असते आणि तसाच सामना ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता त्यावेळेला प्रतिष्ठा तर पणाला लागते. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला अपील करतायत गैसुद्दीन. बॉल चाललाय कव्हर्सला, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, थ्रो आहे विकेट कीपर एंडला आणि ते आणखीन एक फलंदाज बाद होतोय RD 4440 ओळीचा. खेल खेल में हम कुणाल 5 ओवर की समाप्ति के बाद 37 रन बने, 6 विकेटें गिरी है. ये जो आखिरी ओवर है कुणाल, इसमें कम से कम आरडी चाहेंगे कि 10 के 12 15 के ऊपर आए ताकि 50 प्लस पे आरडी के पास भी बहुत अच्छा यूनिट है गेंदबाजी का. हिमांशु अच्छे टच में है, किरण पाटिल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, तो फिर हम कह सकते हैं कि आरडी के पास गेंदबाजों के पास कुछ मौका रहेगा. अगदी बरोबर आहे. 50च्या आसपास जर धावसंख्या उभारली गेली तर एक वेगळा दबाव बनवू शकतो, कारण आकड्यांचा खेळ असतो क्रिकेट. ज्या वेळेला एखादा बॅट्समन शतक मारतो त्याच वेळेला पॅव्हलियनकडे त्याची बॅट उंचावली जाते आणि इथे जर आपण तसं पाहिलं तर 50 रन जर पूर्ण झाले तर मॅचमध्ये थोडासा दबाव बनवू शकतो संघ. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत शाकिब खान. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर होता, पहिलेच मन बनवलं होतं की स्विच हिट मी खेळणार आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये, भरपूर शॉट होता परंतु टर्न चांगला मिळाला, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग शाकिबची. आणखीन एक डॉट बॉल वाढत असताना संतोष, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल, लेग बाईटचा इशारा आला आणि रन झालेत आता 38. कमाल की बॉलिंग कर रहे हैं साकिब खान, गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी. लगातार बैट्समैन की परीक्षा ले रहे. अगदी बरोबर आहे, लगातार बॅट्समनची परीक्षा घेत आहेत, फुटवरची टेस्ट घेत आहेत आणि शाकिब तर सांगतोय ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. ती जिद्द दाखवतोय. मेरा तो कहना है कि साकिब खान कह रहे हैं कि जहां मसले बड़े होते हैं वहां हम खड़े होते हैं. उभाच राहिलाय बॉलिंग करत असताना. पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होतोय डीप मध्ये, 1 रन इथे कंप्लीट होते, दुसरा रनचा प्रयत्न नाही होत, 1च रन मिळताना दिसेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जे वातावरण निर्माण झालं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये 27 वर्षाचा अनुभव सिद्दीक बाबे सरांचा आहे. हरीश पंड्या सर असतील, रेश्मा मयेकर आमच्या को अँकर, नबिल देवकर असतील, ओंकार शेट्टे आज जॉईन झालेत, त्या अगोदर मनीष पाटील यांना तुम्ही ऐकलं, सुभाष धुमाळ, कम्प्युटर मॅन, मजर खान यांनी सर्वांनी भरपूर एन्जॉय केला आणि त्याचमुळे की काय बाली ट्रॉफी सर्वांच्या जीवनामधली सर्वाधिक महत्त्वाची स्पर्धा राहील. 1 रन आणि त्यानंतर दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 रन इथे कंप्लीट केल्यात, लेग बाईटचा इशारा इथे अंपायरने घोषित केला, एक्स्ट्रा 2 आणि टीमची धावसंख्या आहे कितने रन हुए साहेबा? 41. यस कुणाल, रन अब कैसे भी आए, 2000 का नोट आप नया दो या पुराना मिलेंगे आपको 2010 रुपये नहीं और 1999 नहीं, रन आना जरूरी है. अगदी बरोबर आहे. 41 रन झाले, शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या इनिंगच्या दरम्यान. खऱ्या अर्थाने सिद्दीक बाबे यांनी देखील सर्वांना अगदी सांभाळून घेतलं.
एवढ्या वर्षाचा अनुभव जेवढा आमचं वय देखील नाहीये क्रिकेटच्या कॉमेंट्रीतला, आणि म्हणूनच व्हॉइस ऑफ ठाणे ही पदवी त्यांना आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक समालोचकांना त्यांनी सांभाळून घेतलं या स्पर्धेमध्ये. त्याच्यासाठी त्यांचं कौतुक. टीमची धावसंख्या 41 शफल झाला परंतु बॉलमध्ये बाउन्स चांगला मिळाला. बॉल उंची घेत शरीरावर लागलाय का हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल जातोय. दुसरा रनचा प्रयत्न चालवलाय. बॅट्समन मात्र इथे आउट होईल आणि पंचांचा इशारा आहे लेग बायज. माउली स्पोर्ट के सामने बाली ट्रॉफी को जीतने के लिए, भारत के सुपर से ऊपर शो को सिटी क्रिकेट फॉर्मेट में जीतने के लिए 43 रनों की चुनौती रखी है. पहले हम आपको लिए चलते हैं हरीश पंड्या के पास, और दूसरे इनिंग की जब शुरुआत होगी तो आपके साथ रहेंगे मनीष पाटिल और ओमकार. आइए अब सत्कार की तरफ आगे बढ़ रहे हैं. पाइनियर स्पोर्ट्स द्वारा आयोजित बाली ट्रॉफी 2021 में हमारे काफ़ी मेहमान, अभी जब मैच खेला गया तब आगमन हुआ है, और उन तमाम हमारे जो मेहमान हैं उनका स्वागत और सत्कार हम करने जा रहे हैं. आइए शुरू करते हैं पहला सत्कार. दोस्तों अब हम सत्कार करने जा रहे हैं भिवंडी पश्चिम के लोकप्रिय विधायक सम्माननीय महेश चौगले साहब. मीत फाउंडेशन जो हमारे ग्रामीण क्रिकेट के फर्स्ट प्राइज के स्पॉन्सर है, लेकिन आइए तो अगला सत्कार हम करने जा रहे हैं जनाब इरफान हदीस अंसारी साहब, सभापति है प्रभाग समिति 4. और दोस्तों इरफान भाई दिन रात मेहनत करते हैं और लोगों के दिनों में जोश भरते हैं, अपने काम के जरिए आगे बढ़ रहे हैं. मेरा काम ही मेरी पहचान है. दोस्तों ये है जनाब इरफान हदीस अंसारी साहब. इनका इतना इम्पोर्टेंट और वैल्यूएबल सहयोग इस टूर्नामेंट में मिला है कि हम बयान नहीं कर सकते. शॉल, गुलदस्ता और सम्मान चिन्ह देकर उनका भव्य सत्कार संपन्न हुआ. बहुत बहुत शुक्रिया इरफान हदीस अंसारी साहब, आज आप आए, बाहर आई. अगला सत्कार हम करने जा रहे हैं दोस्तों मैगी 11 के ओनर और मनी ट्रीज रिसर्च एंड इन्वेस्टमेंट के मालिक मांगीलाल जी पालीवाल, जो हमारे मैजिक बॉक्स और सिटी क्रिकेट में सेकंड प्राइज के स्पॉन्सर हैं. उनका हम सत्कार करने जा रहे हैं शॉल उड़ाकर. और सम्मान चिन्ह. आइए अब अगला सत्कार हम करने जा रहे हैं जनाब अफजल सैयद साहब का, जो हमारे बीच तशरीफ लाए हैं, और उनका सत्कार करेंगे नईम शेख. शॉल, गुलदस्ता और ये सुंदर मेमेंटो ऑफर किया जा रहा है. अगला सत्कार इरफान चोचा साहब, चोचाज अखाड़ा. दोस्तों पैसा जीवन में सब कुछ नहीं है, सेहत है तो सब कुछ है. पहलवान जैसी अगर हेल्थ बनानी है तो चोचाज अखाड़ा में आई है. इरफान चोचा साहब देखिए माशाअल्लाह उनकी भी क्या तबीयत है. हमारी बहुत बहुत मुबारकबाद. शॉल उड़ाकर, गुलदस्ता देकर एक खूबसूरत ट्रॉफी के जरिए आपको नवाजा जा रहा है. हमेशा मुस्कुराते रहिए. अब दोस्तों हमारे बीच सोशल वर्कर हमीद शेख साहब उपस्थित हैं. कोई भी समस्या हो, खास करके मेडिकल हॉस्पिटल रिलेटेड प्रॉब्लम्स में आधी रात को आपके साथ खड़े रहने वाले हमीद शेख साहब, आपका सत्कार करते हुए हमें बेइंतहा खुशी हुई है. आपके काम से पूरा भिवंडी मुतासिर है और आपको ये शॉल, गुलदस्ता और सम्मान चिन्ह देते हुए हमें फख्र महसूस हो रहा है. अगला सत्कार दोस्तों हम करने जा रहे हैं डी साकरिया लाहौटी कंपाउंड, जिसने आज पूरे भिवंडी में मेंस डिजाइनर वेडिंग कलेक्शन में धूम मचा रखी है. चेतन साकरिया जी, जिन्होंने मैजिक बॉक्स स्पॉन्सर किया है. हमारी तमाम कमेंट्री टीम जो है उसको क्या खूबसूरत सदरी दी है. और
भगवान आपको बहुत तरक्की दे, बिजनेस में आगे बढ़े, ऐसी शुभकामनाएं। शॉल, गुलदस्ता और सम्मान चिन्ह। अब हमारे बीच सादिक भाई है डी साकरिया के। देखिए चेतन साकरिया साहब और सादिक भाई, ये एक ऐसी जोड़ी है, बहुत जबरदस्त काम कर रहे हैं। डी साकरिया लाहौटी कंपाउंड। घर में शादी हो, ब्याह हो, मंगनी हो, जैसे ही कार्ड छपता है सीधा डी साकरिया में जाइए, नाप दीजिए, ट्रायल दीजिए, टाइम पे डिलीवरी पाइए, फंक्शन अटेंड कीजिए। डी साकरिया लाहौटी कंपाउंड। आइए अब चलते हैं रिजवान शेख साहब का सत्कार करने के लिए। रिजवान फक्की साहब का अगला सत्कार हम करने जा रहे हैं। रिजवान फक्की साहब, बिस्मिल्लाह मोटर्स ORSL जूस आपने सर हमें पिलाया और तरोताजा रखा। अल्लाह आपको नेकी दे, बरकत दे और माशाअल्लाह बहुत तरक्की करे। शॉल, गुलदस्ता और ये मेमेंटो आपको इनायत किया जा रहा है। आइए अब अगले सत्कार की तरफ आगे बढ़ते हैं। हमारे बीच इमरान शेख साहब आ चुके हैं और उनका हम अगला सत्कार करने जा रहे हैं। जनाब इमरान शेख साहब। आगे बढ़ाते हुए जी हाँ, अगला सत्कार फैयाज अंसारी साहब का हम करने जा रहे हैं। O2 लाइव का पानी। दोस्तों गर्मी में पानी 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 लोग कहते हैं, और जब आप O2 लाइव का पानी पीते हो और जो आपके गले को तरावट, ताजगी और ठंडक महसूस होती है, बहुत सवाब का काम किया है शाहिद पापा और फैयाज अंसारी। O2 लाइव शॉल उड़ाकर, गुलदस्ता देकर, ये मेमेंटो देकर आपका हम सत्कार कर रहे हैं। दोस्तों हमारे तमाम ट्रॉफीज के स्पॉन्सर है बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के दयानंद चोरगे, वीरेंद्र चोरगे, विराज चोरगे। जुनेद पटेल साहब के साहबजादे जैद पटेल हमारे बीच तशरीफ ला चुके हैं और उनका हम भव्य सत्कार करने जा रहे हैं। मुझे अच्छी तरह याद है पिछली बाली ट्रॉफी में जुनेद भाई का जन्मदिन था, बाली ट्रॉफी के दौरान ही, और जैद पटेल आपका सत्कार करते हुए हमें बहुत खुशी हो रही है। शॉल उड़ाकर, सम्मान चिन्ह और यहाँ पर गुलदस्ता। अब अगला सत्कार सुरेश अग्रवाल जी का हम करने जा रहे हैं। दोस्तों सुरेश अग्रवाल जी हमारे बीच आ चुके हैं। अग्रवाल कम्युनिटी बिजनेस में आज हिंदुस्तान में बहुत आगे हैं और अग्रोहा के महाराज अग्रसेन की कृपा आप पर बनी रहे और आप बिजनेस में तरक्की करें। शॉल उड़ाकर, गुलदस्ता देकर, सम्मान चिन्ह के साथ आपका सत्कार संपन्न हुआ। हमारे बीच जुबैर मेमन साहब उपस्थित है। अगला सत्कार हम उनका करने जा रहे हैं। जुबैर मेमन, शॉल, गुलदस्ता और सम्मान चिन्ह। हमारे कार्यक्रम में विशाल अग्रवाल जी उपस्थित है। अगला सत्कार हम विशाल अग्रवाल जी का करने जा रहे हैं। ये सारे सत्कार नईम शेख साहब कर रहे हैं, हमारे सत्कार सम्राट। भिवंडी की तवारीख में सबसे बड़ा सत्कार समारोह, शॉल, गुलदस्ता और सम्मान चिन्ह। अगला सत्कार वकील भाई का हम करने जा रहे हैं। वकील भाई हमारे बीच तशरीफ ला चुके हैं और वकील भाई का सत्कार नईम शेख साहब के दस्ते मुबारक से होगा। वकी अहमद साहब, मुआफी चाहता हूं, वकी अहमद साहब।
शॉल उड़ाकर गुलदस्ता देकर ये सम्मान चिन्ह हमारे बीच वसीम भाई एसके बिल्डर्स उपस्थित हैं। आइए वसीम भाई एसके बिल्डर्स। शॉल उड़ाकर गुलदस्ता और सम्मान चिन्ह देकर आपका सत्कार। अगला सत्कार यशवंत भाई का हम करने जा रहे हैं। आइए यशवंत जी आगे आइए। आज भिवंडी में सत्कारों की झड़ी है क्योंकि हमारे तमाम मेहमान उपस्थित हैं। दोस्तों, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के एक्स कॉर्पोरेटर अजहर मजहर शेख, जो हमारे अल्ताफ शेख साहब के बहनोई है, वो भी हमारे बीच उपस्थित है। उनका स्वागत और सत्कार अब हम करने जा रहे हैं नईम शेख साहब के हाथों। अजहर मजहर शेख साहब स्वयं क्रिकेट भी खेलते हैं और उनका भव्य सत्कार नईम शेख साहब के हाथों संपन्न होने जा रहे हैं। अगला सत्कार हम करने जा रहे हैं वकी अहमद साहब का। आइए वकी भाई, आपका सत्कार करते हुए हमें बेइंतहा खुशी हो रही है। शॉल उड़ाकर सम्मान चिन्ह देकर और गुलदस्ता देकर ये भव्य सत्कार। दोस्तों, अब एक भव्य सत्कार होने जा रहा है एसके स्पोर्ट्स महापोली के शादाब कोटकर साहब। दोस्तों, मैं आपको बताता चलूं, शादाब भाई बहुत सिंपल और डाउन टू अर्थ इंसान है। दरअसल में उनको शॉल, मैं नहीं समझता कि शॉल की जरूरत है, लेकिन शॉल को शादाब कोटकर की जरूरत जरूर है और इसीलिए आपका सत्कार होना जरूरी है। Thank you, DJ. It's over to commentary box. Thank you. Thank you so much. Voice of India, हरीश पांड्या सर. गजब क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. एक मिनट रुकना है. आई एम सॉरी अबाउट इट. एक मिनट रुकना है. आइए, अगला जो सत्कार होने जा रहा है दोस्तों, ये वो सत्कार है एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन,
जिन्होंने मार्बल की ट्रॉफी का आविष्कार किया टेनिस क्रिकेट के इतिहास में, और अतीक पल्लन साहब का अगला सत्कार हम करने जा रहे हैं। सबसे बड़ी बात यह है कि शॉल, गुलदस्ता और अपनी ही क्रिएशन उनको तोहफे के रूप में हम देने जा रहे हैं। आइए दोस्तों, यहां पर पल्लन भाई जरा 1 मिनट के लिए आपको यहाँ खड़े होना है, क्योंकि आपका सत्कार जो है वो शॉल जो है वो रंग बिरंगी रहेगी, इसलिए आप इसके हकदार भी हैं। शॉल फिर से उड़ाई जा रही है। जी हाँ, व्हाट अ ग्रेट मैन। फराज मोबिन साहब जो कि डिजाइनर है एक्रेलिक आर्ट 2 के, और फराज भाई के दिमाग में क्या डिजाइन के राज है कोई नहीं जानता, लेकिन जब बनाते हैं तो माशाअल्लाह पूरी दुनिया तारीफ करती है। ऐसे फराज मोमिन साहब एक्रेलिक आर्ट 2 के, उनका सत्कार होने जा रहा है शॉल उड़ाकर, सम्मान चिन्ह गुलदस्ता देकर। मैच शुरू की जाए। थैंक यू, थँक्यू। तर जाऊया आपण मैदानावरती। भिवंडी क्रिकेटच्या क्षितिजाची एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा बाली ट्रॉफी 2021 सिटी क्रिकेट मधली फायनल मॅच, आणि पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा अद्भुत क्लास आणि बॉल एक स्ट्रायकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार सुरुवात आणि चौकाराला बिलाल शेख। रीड केलंय गोलंदाज हिमांशूला आणि जागावरून हा चौकार प्राप्त केलाय। पुन्हा एकदा थांबलं, फुटवर्क जाणवणार, फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर तो विकेट खेळण्याचा प्रयत्न बिलालचा पण प्रॉमिसिंग नव्हता, कुठेतरी कॅज्युअल प्रयत्न जाणवलाय बॉल डॉट। नक्कीचे नाव आहे हिमांशू पाटील, भिवंडीकरांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, ज्याचं घर गाव आहे अलिमगर, आणि अलिमगर गावाला टेनिसच्या पटलावरती पुढे आणताना एकाच मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आहे या बॉलरच्या नावावर। स्विचिटचा प्रयत्न आणि डॉट बॉल नंतर थांबेल आणि उत्तर देणार आहे ते नाव बिलाल शेख कसलं। स्विचिट आणि बॉल थर्ड मॅनला फरार, 4 रन। घायल परिंदा है तू, त्यांनी सांगितलं डीजे ने देखील बिलाल शेख बद्दल, घायल परिंदा है, जिंदा है तू, कर दे आज फैसला, आणि 2 चौकार आलेत। पुन्हा एकदा फटका सुंदर आहे, मात्र आता मिड ऑफच्या फोल्डरला संधी मिळाली बॉल अडवण्यासाठी, आणि 2 चौकारानंतर एक सिंगल आली आहे आणि आता स्ट्राईक मिळतीये। 4 चेंडूंची वाट पाहिल्यानंतर बॅट्समन विवेकला जो सलामीला आलाय बिलाल शेखच्या जोडीनं, टार्गेट जर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तितकंसं मोठं नाही आहे। 43 रन आरडी 440 न सेट केलेत, मात्र या धावा देखील रोखल्या जाऊ शकतील, त्यासाठी विकेट्स घेणं, गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे। मात्र माऊली स्पोर्ट्स नक्कीच सध्या राजा टीम आहे, सिटी क्रिकेट मधली नंबर 1 वरती रँक करते आणि सांगतीये राजाचं राजपण काल पण आज पण आणि या बाली ट्रॉफीच्या रात्रीमध्ये पण राहील। हिमांशू लेफ्ट आर्म ओव्हर, पुन्हा एकदा हलक्यात आणि पुश केलंय बॉलला पॉइंट रिजन मध्ये, धावाची चाक, नक्कीच धोका जाणवला होता दरम्यान ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव मिळते। कुठेतरी खराब क्रिकेट होते ते म्हणजेच आरडी 440 कडून, आणि या धावा मात्र बहाल केल्या जात आहेत टीम माऊली स्पोर्ट्सला। 3 धावांची वाढ, धावसंख्या 12। 2 चौकार सुरुवातीला झाले, थोडासा दबाव टाकला बिलाल शेखनं आणि मानसिकता कुठेतरी त्यांची खाली नेऊन त्यांना खचवण्याचा प्रयत्न बिलाल शेख करतोय, आणि त्यामुळे फिल्डर्सवरती हा दबाव जाणवला। बॅकअप देताना लॉट्स ऑफ मिस्टेक झाल्या, 3 रन आले आणि संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती। टार्गेट 43 आहे आणि लगेच समीकडे आपण पाहतोय 31 बॉल 31। पॉवर प्ले सुरू आहे,
आणि अंतिम बॉल हिमांशू पाटीलचा स्ट्रायकर एंडला आहे. बिलाल शेख एक मोठं नाव भिवंडी क्रिकेट मधलं. यावेळेस खूप चांगला स्लॅश पाहायला मिळतो. बॉल मात्र निघून जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द इनफिल्ड 4 रन. रूठी तकदीर टार्गेट केलं आणि 3 चौकार त्याच्या विरुद्ध खेचले. एका ओव्हरमध्ये झालेत रन इथे मात्र 16 आणि एक चांगली सुरुवात केली आहे. आणि सांगती आता मात्र बिलाल शेखची बॅटिंग. आला आहेस थोडंसं जगून बघ, जीवनात दुःख खूप थोडंसं सोसून बघ, चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाची पहाड चढून बघ, अपयश येतं मित्रा ते थोडंसं निरखून बघ, कारण मांडणं सोपं असतं थोडं खेळून बघ, घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ, जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना मात्र झेलून बघ, आणि जगणं मरणं एक कोडं असतं. मध्ये या क्रिकेटच्या युद्धामध्ये जाता जाता ते कोडं मात्र सोडून बघ. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ते कोडं उलगडलं गेलं आणि मॅचचा रिझल्ट काय असेल हे सांगणारी बॅटिंग इथे राहिली बिलाल शेखच्या बॅटमधून. जबरदस्त सुरुवात आहे माऊली स्पोर्ट्स संघाची. आणि जणू काही हा क्रिकेट जे आहे ते माऊली स्पोर्ट्सच्याच सभोवताली फिरते असं जाणवतंय. कारण पहिल्या डावामध्ये चमकदार कामगिरी आणि आता दुसऱ्या डावामध्ये खूप तशीच चांगली कामगिरी. धावसंख्या 16 झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रतीक वाकडे येतोय. 43 धावांचा पटला करता धावफलकावर 16 धावा. फुल टॉस खूप चांगल्या पद्धतीने बॅट अँड पॅचच्या बॉलला बॉटमॅनचा वापर करून मैदानाच्या समतल खेळून काढला. मिड विकेट रिजन मध्ये फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या जाईल 1 पुढे पोहोचेल 17 वर. थोडीशी परिस्थिती कठीण होत चालली आहे RD440 साठी. त्यांना फक्त एवढेच सांगेल, ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा तो फिर क्या मजा जिना है. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करता है मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. फुल टॉस पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर करून बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार. आपल्याला इथं आमच्या थर्ड अंपायर्सकडे केंद्रविवची झाली इथे मागणी आणि पाहावं लागेल आता मात्र काय घडलं होतं मागच्या बॉलवरती. हा रिप्ले आपल्या समोर आमच्या टीव्ही अंपायर्सला इथे दाखवला जातोय. गोकुदास पाटील सरत, शानू कुर्नेशी सरत. बिलाल शेख बॅटिंग करत असताना मात्र अनस्टॉपेबल खेळतोय. जणू काही वादळ आलं बिलाल नावाचा आणि त्या वादळाचा तडाखा सध्या लागतोय RD440च्या बॉलर्सला. बाली ट्रॉफी जिंकणं हे प्रत्येक भिवंडीकरांचं स्वप्न असतं. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 21 धावा. कुठेतरी 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडलाय या अंतिम सामन्यामध्ये सिटी फॉर्मॅटच्या. पुढचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण आता मात्र जादू दाखवते गोलंदाज. थोडंसं बॉलला वळण देतो आणि थोडीशी फ्लाईट दिली होती बघा, आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय. असं वाटत होतं की कुठेतरी आत येतोय पण टप्पा पडल्यानंतर हलकीशी उंची घेऊन बाहेरच्या दिशेने वळतोय. खूप चांगली स्ट्रॅटेजी प्रतीक वाकडीची, पण कुठेतरी उशीर झालाय. नक्कीच आता आपण पाहिलं तर परिस्थिती कठीण होत चालली आणि त्या जखमेवरती अजून वार करतोय बिलाल शेखच्या बॅटमधून. अजून एक दमदार फटका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धावांची गरज आहे. आव्हानाचा पाठलाग काय वेगवान पद्धतीने करतोय माऊली स्पोर्ट्स संघ. हा सुलतान आणि या क्रिकेटच्या मैदानावरचा या परशुराम तावडे स्टेडियमचा सुलतान बॅटिंग करतोय. बिलाल अजून एक बॅकफुटला आले, जागा बनवली, रूम क्रिएट केलाय आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि तिथे घेतली आहे कॅच ऑफ द मॅच किरण पाटील.
से खेला था वहां पर कमाल का कैच धन्यवाद पीछे भागते हुए। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. इरफान गोरेकर साहेब यांचा आता आपण सत्कार घेणार आहोत. इरफान गोरेकर साहेब यांचा सत्कार करतील नईम शेख. पाइनियर के जो कार्यकर्ता है उनको रिक्वेस्ट की गई है कि आपको ग्राउंड के चारों ओर फैल जाना है. पाइनियर के कार्यकर्ताओं को अल्ताफ भाई ने रिक्वेस्ट किया ग्राउंड के चारों तरफ फैल जाना है. और मैं बताता चलूं मैच का रिजल्ट कोई भी हो, कोई भी अंदर नहीं आएगा. थैंक यू. तर विकेट गेली आहे पहिली आणि नो बॅट्समन येतोय टीमचा कॅप्टन श्याम चौधरी. अल्ताफ बाली सर आणि पायनी स्पोर्ट्ससाठी मात्र एवढंच म्हणेल, लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानावरती उभी आहे बाली ट्रॉफी तोपर्यंत तिला रोखण्याचा नियतीमध्ये देखील दम नाही आणि करून दाखवलं या वाघानं अल्ताफ बाली सर. सॉफ्ट हँड खेळले आणि 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. थँक्यू सो मच पायनी स्पोर्ट्स आणि अल्ताफ बाली सर ज्यांनी आज मला इन्व्हाइट केलं अंतिम रात्रीमध्ये आणि जो विश्वास जे प्रेम पूर्ण भिवंडीकरांनी पुन्हा एकदा दिलं. तुम्हा सर्वांचा आभार. आणि यानंतर आपण आवाज ऐकू टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये होतो ज्या नावाचा जय जयकार कुणाल दादा आणि सिद्दीक भावे सर. बहुत धन्यवाद ओमकार और मनीष. दोस्तों लौट चलते हैं इस वक्त भारत के सुपर से ऊपर और सुपर से ऊपर फाइनल में बाली ट्रॉफी में कुणाल दाते मेरे से जुड़ चुके हैं. कुणाल, फिर भी इससे पहले के फाइनल का रिजल्ट आए, अगर हमारे कमेंट्री पैनल के किसी भी कमेंटेटर की कोई लफ्ज़ से आपको क्षति पहुंची हो तो सिद्दीक भावे आप सभी से माफ़ी चाहता है. और हमारा तो अपना सभी कमेंटेटर का एक काम है कि बंद रखते हैं जुबान, लब नहीं खोला करते. चांद के सामने तारे नहीं बोला करते. और जाने जाते ज़माने में अपने लहजे से हम किसी और की बोली नहीं बोला करते. बैक टू क्रिकेट नाउ. 24 गेंदे 18 रन. व्हाट अ मैच. ये जीत अल्ताफ बाली की है, ये जीत भिवंडी क्रिकेट की है, ये जीत पायनियर की है. सफल टूर्नामेंट 176 टीमें, भारत का नया रिकॉर्ड बन गया है. अब तक जो टूर्नामेंट्स हुए थे कुणाल, उसमें कम से कम 150 के नीचे. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. दोस्तों हम अफजल सूसे साहब का सत्कार करने जा रहे हैं जो हमारे बीच तशरीफ लाए हुए हैं और क्रिकेट के इतने बड़े चाहक हैं. 1999 में मैं पहली बार आया तभी भी मिला था और आज इतने साल बाद भी हर साल वो क्रिकेट शो में रहते हैं. आइए भाई, आपका सत्कार करते हुए हमें बहुत खुशी हो रही है. शुमैल सूसे के खास दोस्त हैं. शॉल उड़ाकर गुलदस्ता देकर ये सम्मान चिन्ह, बहुत बहुत शुक्रिया. आइए लेट्स गो बैक टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू हरेश. किरण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है कॉटरेल ऑफ भिवंडी. 24 गेंदे 18 रन. क्या लगता है कुणाल, मजबूत पोजीशन लग रही है इस वक्त मौली स्पोर्ट्स की. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए श्याम चौधरी के लिए बल्ले के फेस को खोला, गेंद को गाइड किया बैकवर्ड पॉइंट पे. 1 रन. 26 रन, 1 विकेट. मौली स्पोर्ट 4 कप इससे पहले जीत चुकी है 7 में से. और बाली ट्रॉफी जीतना मानो सब कुछ जीतना है. अगदी बरोबर आहे. तुम्ही याच्या अगोदर विचारलं की काय वाटते या मॅचमध्ये पाहिल्यानंतर. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माऊली स्पोर्ट्स चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु ज्या पद्धतीने खुल्या गटामध्ये बॅटिंग केली आणि त्यानंतर या मॅचमध्ये सेन्सिबल बॅटिंग करतोय श्याम, त्या टीमचा कॅप्टन आहे आणि त्याचा खेळ मला खरोखर आवडला या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्याच्याकडे टेक्निक चांगलं आहे. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं. हालांकि बाली ट्रॉफी में बहुत तेज तर्रार गेंदबाजी की है किरण पाटिल ने. विवेक पवार को इस मरतबा छोटी बैकलिप का इस्तेमाल, केवल टर्न कर दिया कलाइयों के बलबूते पर. डीप वाइड मिड ऑन में 1 रन. 27 रनों पे पहुंचा है स्कोर. 43 के लक्ष्य का पीछा कर रही है बाली ट्रॉफी 20-21 को जीतने के लिए मौली स्पोर्ट. 27 रन झालेत आणि आता किरण पाटील बॉलिंग मार्कवर आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल या ओव्हरमध्ये आल्यात, म्हणजे ते दबाव टाकू शकतात, परंतु समोर श्याम आहे. किरण पाटिल इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ चॉप कर दिया है. गेंद डीप में जा रही है.
एक रन बना, थोड़ी सी चूक, थ्रो काफी वाइड और 2 रन पूरे किए। इसे कहते हैं कुणाल, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। खऱ्या अर्थाने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हलक्या हाताने सॉफ्ट हँडेडली फक्त दिशा दिली, गाईड केलं होतं बॉलला आणि त्यानंतर जसा बॉल हातातून निसटला तसाच दुसऱ्या रनचा प्रयत्न केला आणि 2 रन पूर्ण केलेले आहेत आपल्या टीमसाठी। किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद पूरी तरह से खोल के रख दिया था श्याम चौधरी को। किस्मत वाले रहे, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया। इन दी एयर एंड ऑफ द सरफेस गेंद हवा में स्विंग होकर आई थी। रॉन्ग वन था बाएं हाथ के गेंदबाज का, टिप्पा खाने के बाद बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर कटी थी। बिल्कुल इसी तरह की गेंद थी जिस पर सलमान भट्ट आउट हुए थे जब इरफान पठान ने पाकिस्तान के सामने पहले ओवर में हैट्रिक किया था। रॉन्ग वन। किरण पाटिल, श्याम चौधरी को हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया है, 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा दी है। अब दबाव काफी बढ़ता हुआ आरडी के फील्डरों पर, जहां 1 रन था वहां 2 रन दे डाले। श्याम चपळाईचा चीता आहे या मॅच मध्ये। खऱ्या अर्थाने पहा फक्त तो कॉन्सन्ट्रेट करतोय, कुठे गॅप आहे त्या गॅपमध्ये फक्त बॉल ढकलण्याचं काम करतोय, पुश करो खुश रहो, आणि तशीच परिस्थिती मैदानामध्ये सध्या श्यामच्या माध्यमातून हलक्या हाताने ढकलल्यानंतर 2 रन पुन्हा एकदा कंप्लीट केलेत। 31 रन। किरण की गेंद, फिर छोटी बैकलिप का इस्तेमाल, फिर पुश किया और क्या बल्लेबाजी सेंसिबल कर रहे हैं रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी। 3 ओवर की समाप्ति, रन बने 32 और 18 गेंदों में अभी भी 11 रन चाहिए बाली ट्रॉफी को जीतने के लिए। 18 बॉल आणि 11 रनची आवश्यकता। धन्यवाद, धन्यवाद कमेंट्री बॉक्स। आइए दोस्तों, अगला सत्कार जनाब अजहर शेख साहब काम करने जा रहे हैं। अजहर शेख साहब हमारे बीच तशरीफ ला चुके हैं और उनका सत्कार पाइनियर स्पोर्ट्स की ओर से नईम शेख साहब करने जा रहे हैं। अगला सत्कार जिलानी जिड़के साहब, इनका हम करने जा रहे हैं, जो बाली ट्रॉफी का इस वक्त लुत्फ उठा रहे हैं। शॉल उड़ाकर सम्मान चिन्ह और गुलदस्ता देकर उनका सत्कार। अठारह गेंदे 11 रन। मरता क्या ना करता संतोष मडवी को बुलाया गया, जो पिछले 3 मैच के मैन ऑफ द मैच रहे, हैट्रिक मैन ऑफ द मैच। संतोष मडवी, बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट। मिशन लगभग इम्पॉसिबल है, लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता। देखिए, क्रिकेट में कई पंडित रहे जिन्होंने भविष्यवाणी की, लेकिन उनकी भविष्यवाणी कभी सही नहीं हुई, सिवाय सुनील गावस्कर के 1992 में। आणि त्यानंतर पाकिस्तानचेच रमीज राजा यांनी सांगितलं होतं की पाकिस्तान टीम भारतीय टीमला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हरवेल, आणि अगदी तसंच झालं होतं। या 2 भविष्यवाणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सार्थ ठरलेले आहेत। संतोष मडवी राइट आर्म राउंड स्टंप से आते हुए श्याम चौधरी के लिए, रॉक ऑफ टेमगर। चहलकदमी करके गेंद को पुश किया, 1 रन। एक रन से अब बाली ट्रॉफी और मौली स्पोर्ट के बीच में अब फासला और कम होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रनों पे पहुंचा है। यहां से 33 रनों पे पहुंचा है, यहां से सिर्फ 10 रन चाहिए। आज मौली स्पोर्ट की जो गेंदबाजी रही थी उसमें काफी धार थी। सरदर्द वाले बैट्समैन जल्दी चले गए।
इस मरतबा फिर से टर्न कर दिया, गेंद मिड विकेट पे गई है, 1 रन बनाए। दूसरे के लेना चाहते थे लेकिन थ्रो को आता हुआ देखकर अपने इरादे को बदल दिया। सिद्दीक सर, या मॅच मध्ये कुठलीच जोखीम घ्यायला तयार नाही आहेत माऊली स्पोर्ट्स. त्यांना माहिती आहे की 1 विकेट आपल्या टीमची गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका पहा, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. त्याला माहिती आहे जर जोखीम घेतली तर आपल्या संघावर दडपण येऊ शकतं. त्याच्या अगोदर आपण सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेशन केलं तर एखादा खराब बॉल मिळेल आणि त्यावेळेला आपण अटॅक करू शकतो. और उन्हें भी तो पता है कि मुंबई की लाइफलाइन लोकल है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है. इस मरतबा अच्छा बाउंसर इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, बीट किया वहां पर संतोष मडवी ने. पंद्रह गेंदे और 9 रन, 9 विकेट हाथ में, 9 रन चाहिए योगेश भोईर फैम टीम को बाली ट्रॉफी 2021 को जीतने के लिए. इस मरतबा कट करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, रन पूरा करते हुए. योगेश भोईर फैम टीम ने बाली ट्रॉफी 2017 को भी जीता था. चौदह गेंदे 8 रन. सामना करेंगे विवेक पवार जो कि जबरदस्त बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन आज उन्होंने भी छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल किया है. संतोष मडवी इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया, लेकिन क्या गजब का कैच शॉट कवर में आउट हो गए विवेक पवार. मित्रांनो, आपल्यामध्ये सोनाळे गावाचे माजी सरपंच सन्मान्य विशुभाऊ म्हात्रे यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी नईम शेख साहेब स्वतः मुख्य प्रवेशद्वाराकडे आता पाचारण केलं आहे. बाली ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे सन्मान्य विशुभाऊ म्हात्रे. इस मरतबा बहुत ही बढ़िया ड्राइव, गैप में खेला हुआ स्ट्रोक है, दूसरी की दौड़ लगा दी है और पूरा करते हुए गैसुद्दीन शेख. 2 रन से खाता खुला गैसुद्दीन शेख ने भिवंडी के एबी डिविलियर्स. देखिए एबी डिविलियर्स से याद आया, फिल्मों में एबी अमिताभ बच्चन छाए रहे, इंटरनेशनल क्रिकेट में एबी अब्राहम बेंजामिन डिविलियर्स छाए रहे और क्रिकेट में एबी टेनिस क्रिकेट में अल्ताफ बाली छाए हुए. सही है. 12 गेंदे 6 रन ये विशु बाबू मात्रे को दिखाया जा रहा है जो अभी अभी हमसे जुड़ चुके हैं. तारिक रईस हैं वहाँ पर, फैयाज अंसारी, हमीद शेख, मांगीलाल पालीवाल, शुमाइल सूसे, फरहान पटेल, सादिक भाई, चेतन साकारिया, सभी का हार्दिक स्वागत है. पीछे की रो में शाहिद अंसारी, अजहर मजहर शेख और ये एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई. खेल की शुरुआत करना है अंपायर. बारह गेंदे और 6 रन.
बाली ट्रॉफी को जीतने के लिए चाहिए। एलईडी लाइट जल चुकी है। ये नया आविष्कार टेनिस क्रिकेट में अल्ताफ बाली ने लाया है। इससे पहले एलईडी बाउंड्री देखी गई, लेकिन एलईडी सर्कल नहीं। 12 गेंदे 6 रन। बैटिंग पावर प्ले लिया गया है। और बैटिंग पावर प्ले में हिमांशु पाटिल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा गेंद को आसमान में खेल दिया है। गैप में गेंद जा रही है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। 2 रन चाहिए। और एक बात कहना चाहूंगा, मैच का रिजल्ट कोई भी हो, कुछ भी हो, कोई भी अंदर नहीं आएगा। 2 रन दूर बाली ट्रॉफी मौली स्पोर्ट्स से। देखिए, मौली स्पोर्ट को एक तो झटके जरूर लगे थे जब मौली स्पोर्ट थोड़ी कठिनाइयों में विकी चाविंद्रा के सामने आई थी। आज साइंस खारबाव ने जो बल्लेबाजी की वो फ्लॉप रही थी, लेकिन जो जीता वही सिकंदर। और देखना है कि बाली ट्रॉफी की सिकंदर टीम मौली स्पोर्ट बनने जा रही है। 11 गेंदे 2 रन। और इसको बचाना मानो ऐसे कुणाल जैसे जुए शेर लाना हो। ग्यारह गेंदे 2 रन। पड़ोसी बढ़ गए हैं। शाम को कट किया और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई और मौली इज द चैंपियन।
अब दोस्तों एक मेगा सत्कार, अब ये सत्कार होने जा रहा है। एक मुस्कुराता हुआ चेहरा, निस्वार्थ भाव और बहुत जल्दी लोगों से घुल मिल जाते हैं और मन में कोई कपट नहीं, ऐसे बिल्कुल साफ संगमरमर की तरह ऐसे हमारे काबिल दोस्त मापोली की कद्दावर शख्सियत फरहान पटेल साहब, आपका सत्कार करते हुए हमें मजीद खुशी हो रही है। आपका सत्कार इंसानियत का सत्कार है। शॉल उड़ाकर गुलदस्ता और ये मेमेंटो देकर हम सत्कार कर रहे हैं। अल्लाह आपको लंबी उम्र दे और आप जो काम करें उसमें बहुत कामयाबी दे, ऐसे हमारे नेक ख्वाहिशात है। अगला सत्कार अयाज भाई काम करने जा रहे हैं, एक्रेलिक आर्ट के अयाज भाई, अगला सत्कार उनका होने जा रहा है। आइए, बहुत भव्य सत्कार इस वक्त हम अंजाम दे रहे हैं, एक के बाद एक। दोस्तों अब हम बाली ट्रॉफी 2021 के ग्रैंड फिनाले के मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए तैयार हो रहे हैं और मैदान में देखिए थोड़ी सी धूल उड़ रही है। मैं सभी लोगों से रिक्वेस्ट करूंगा थोड़ा डिस्टेंस बनाए रखें ताकि जो डस्ट पार्टिकल्स है आपके नाक में ना जाए। बाकी एक चीज़ तो है रेशमा कि बदन पर जब मिट्टी लगे और वो जो कामयाबी मिले उसकी खुशबू के सामने सॅट वॅट झटॅक का डीओ भी फेल है। जी हाँ बिलकुल, आणि तीच मेहनत केलेली आहे माऊली स्पोर्ट्स यांनी आणि जिंकलेला आहे किताब बाली ट्रॉफी 2021चा। सर पण तुम्ही किती मिस करणार आहात या प्रेझेंटेशन बॉक्सला बाली ट्रॉफी 2021ला? ना डेफिनेटली बाली ट्रॉफी एक अशी स्पर्धा आहे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि अल्ताफ बाली दरवर्षी बोलवतात, तो त्यांचा प्रेम आहे। पायनियर स्पोर्ट्स संधी देते, तो त्यांचा प्रेम आहे। I will be missing Bali Trophy. I will be missing each and every moment. आणि अर्थात आपली कॉमेंट्री टीम म्हणा, स्कोरिंग टीम म्हणा, DJ म्हणा किंवा आपले जे बॅक ऑफिसमध्ये लोक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत पायनियरचे, ह्या सर्व आठवणी आहेत वन्स फॉर ऑल, म्हणजे यू विल रिमेंबर देम थ्रू आउट युअर लाईफ। हे आज नाही समजणार आहे, बरोबर आजपासून 1 महिन्यानंतर जेव्हा आपण घरी कधी दुपारी चहा पित असताना एक जुन्या आठवणीमध्ये यू बिकम नॉस्टॅल्जिक इन चेरिशिंग दोज मेमरीज। तर मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचसाठी आपण आता सज्ज झालेले आहोत। मी आपले पाहुण्यांना बोलवू इच्छितो। सन्माननीय आमदार महेश चौगुले साहेब, सभापती प्रभाग क्रमांक 4 सन्माननीय इरफान हदीस अंसारी, रिजवान फक्की साहेब बिस्मिल्ला मोटर्स यांना सुद्धा नम्र विनंती आमच्यासोबत जुळायचे। ओलरसचे स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल, मनी ट्री रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, मॅजिक बॉक्स आणि सिटी सेकंड प्राइज स्पॉन्सर मापोलीची आन बान शान सन्माननीय फरहान पटेल साहेब, हेई वेन्सेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर आणि फिटनेस आयकॉन म्हणजेच मक्की पटेल साहेब जे आपले सिटी क्रिकेटचे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आहेत, तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जे आपला सुपर 6चे स्पॉन्सर आहे, त्याप्रमाणे आसिफ शेख सिमना आर ओ प्लांट मॅन्युफॅक्चरर आणि
उपाध्यक्ष आहेत लघुमती विभाग समाजवादी पार्टी, त्याचप्रमाणे फयाज अन्सारी O2 लाईव्ह, शुमाइल सुसे SK एंटरप्राइजेस यारो का यार, शादाब कोटकर SK स्पोर्ट्स महाबोली, चेतन साकरिया D साकरिया एंड कंपनी, सादिक शेख D साकरिया एंड कंपनी, हमीद शेख सोशल वर्कर, अतिक पल्लन एक्रेलिक आर्ट 2, विशुभाऊ मात्रे सभापती भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि करसन फुलोरे आपले जे स्पॉन्सर आहेत 6 फॅन्सी प्राइसचे, हे सर्व मान्यवर आपल्या सोबत आता जुळत आहेत बी क्रीमी आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बघा बघता बघता 14वा दिवस आला आणि न भूतो ना भविष्यती बाली ट्रॉफीची स्पर्धा दरवर्षी अशा प्रकारे रंगते आणि कधी पहिला दिवस होता जेव्हा आपण ओपनिंग सेरेमनी केली आणि आजचा 14वा दिवस. नक्कीच पण आपल्या मान्यवरांच्या तोंडावरती एक एक हास्य आहे, सगळे आपले स्पॉन्सर्स आहेत की मस्त झालेलं आहे सगळं. नाही, कार्यक्रम छानच झाला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानसुद्धा दिसतोय आणि एक सर्व खुशसुद्धा दिसत आहेत आणि त्यात मुख्यत्वे तुम्ही बघा सर्वांचे स्माईल. मांगीलाल पालीवालजी एकदम डीप स्माइल है, फरहान पटेल साहब एकदम इनोसेंट स्माइल, शुमाइल सुसे यारों का यार, उन्होंने मास्क पहना इसलिए स्माइल दिखाई नहीं दे रही है. बाकी हमारे यस देयर यू सी हमारे तारिक रईस साहब, व्हाट अ डैशिंग गाय ही इज़, और हमारे आसिफ शेख साहब. आइए अब हमारे साथ मक्की पटेल साहब, हमारे आमदार महेश चौगुले जी, D साकरिया से हमारे चेतन भाई और सादिक भाई, शफीक भाई, हेई वेंसेंट प्राइवेट लिमिटेड अ कंप्लीट ब्रांड ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, इरफान अदीस अंसारी साहब. दोस्तों रोशन बाग की आन बान शान ऐसे इरफान अदीस अंसारी साहब. अंसारी साहब आपकी एक बात मुझे मतलब ये ग्राउंड के पीछे की तरफ जो एक हरियाली है ना, मैं सच बोल रहा हूँ कि वो हरियाली और बाजू में रास्ता है और मनोज कुमार की फिल्म याद आ गई, हरियाली और रास्ता. सर बहुत बहुत शुक्रिया, हमें चाहिए आप. आइए अब मैन ऑफ द मैच की शुरुआत करते हैं. हामिद शेख साहब भी हमारे साथ जुड़ चुके हैं. फयाज अंसारी साहब शाहिद पापा के जो भाई हमारे साथ जुड़ चुके हैं O2 लाइव, जिन्होंने हमारे गले को तरोताज़ा रखा. विशुभाऊ मात्रे सभापती भिवंडी उत्पन्न बाजार समिती, ते सुद्धा आपल्यामध्ये आहेत. साई भक्त आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुपर 4 अवॉर्डनी आपण सुरुवात करणार आहोत आणि सुपर 4 अवॉर्ड जे आहे त्याला पुरस्कृत केलं आहे जावेद दळवी, अस्फर बोळिंजकर, AA भारत गॅस. आणि हे पारितोषिक तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेश चौगुले साहेब यांचा शुभ हस्ते आपण देणार आहोत. नक्कीच. सो शेवटचं मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सो सुपर 4 आपण देतोय. सो सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू बिलाल शेख. 5 चौकार मारलेले आहेत बिलालने, म्हणजे बिलाल थकत नाही असं वाटतंय. जोरदार टाळ्या होऊ द्या माऊली स्पोर्ट्स मधून बिलाल शेख. आइए बिलाल, व्हाट अ टूर्नामेंट फॉर हिम, सक्सेस आफ्टर सक्सेस, स्कोर आफ्टर स्कोर, रन्स आफ्टर रन्स. आइए आप इसके असली हकदार हैं और हमारे आमदार साहब के हाथ को आप ये अवार्ड हासिल कर रही है, ये खास बात है. थैंक यू जावेद दलवी, अस्फर बोलिंजकर, AA भारत गैस. आइए अब चलते हैं सुपर 6 अवार्ड, जिसको स्पॉन्सर किया है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस साहब ने. एक बहुत खूबसूरत कलाई की घड़ी जो हाथ की शोभा बढ़ाएगी. जानते हैं कौन है सुपर 6? बघा आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आपण सुपर 4 सुपर 6 देतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी हेच सांगतो की बाली ट्रॉफीचं हे वेगळेपण आहे की फक्त जिंकणाऱ्या टीमला आपण सगळं काही देत नाही. जो ज्या दिवशी ज्या टीममधला प्लेअर चांगला खेळेल, मग ते लुझिंग असू दे किंवा विनिंग असू दे, बाली ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या प्लेअरसाठी प्राइजेस असतात. तर या टायमाला सुपर 6 आपण ज्यांना देतोय तो लुझिंग टीम मधला असला तरी त्याने दमदार पारी खेळलेली आहे. द वन अँड ओनली मॅन फ्रॉम मानकोली, दीपेश माळी, RD 4440, ज्याच्या बल्ल्यामधून आलेला आहे आज रात्रीच्या फायनलचा शानदार षटकार. कॉंग्रॅच्युलेशन्स दीपेश माळी, तुझा सुपर 6 अवॉर्ड तू पटकावतोयस आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तारिक रईस यांच्या शुभ हस्ते हे सुंदर रिस्ट वॉच तुला दिली जाणार आहे. आइए तारिक रईस साहब, ये खूबसूरत घड़ी आपके हाथ की शोभा बढ़ाएगी. दीपेश माली, कॉन्ग्रेचुलेशंस. और अब सबसे बड़ा अवार्ड यानी कि
बाली ट्रॉफी 2021 का ग्रैंड फिनाले का मैन ऑफ द मैच अवार्ड।